नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा, आपलेच व्हिडिओ बघत राहा. तर आपण सुरू करूया आज आपला भजगोविंदमचा किंवा चरपट पंजरीचा दुसरा श्लोक आपण घेणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिला श्लोक बघितला, दिनमपि रजनी सायं प्रात, हे बघितलं आपण मागच्या श्लोकामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये. आज दुसरा श्लोक आपण बघणार आहोत आणि त्याचा थोडासा अर्थ पण बघणार आहोत. खूप छान अर्थ आहे आणि श्लोक पण खूप छान आहे. लक्ष देऊन ऐकलं तर सगळं समजतं, लक्ष देऊन बघितलं तर सगळं कळतं. तर सुरू करूया आपण दुसरा श्लोक. दुसरा श्लोक आहे, अग्रे वन्नी पृष्ठे भानु रात्रौ चिबुक समर्पित जानु करतल भिक्षा तरुतल वासस तदपि न मुंचन त्याशा पाश. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षति दुःकृत्र करणे. असा हा दुसरा श्लोक आहे आपला भज गोविंदमचा. याचा थोडक्यात अर्थ बघायचा आहे आपल्याला. तर आपण बघूया त्याचा थोडक्यात अर्थ. अग्रे वन्नी पृष्ठे भानु, याचा अर्थ असा आहे, अग्रे वन्नी, पुढे आग आहे, मागे सूर्य आहे. म्हणजे आपण पहिल्या श्लोकात जे बघितलं ना, दिवस असो रात्र असो हे सगळे येतात जातात, ऋतू सगळे येतात जातात, पण आपल्या अपेक्षा काही संपत नाही, आपल्या इच्छा काही संपत नाही. त्याच अनुषंगाने पुढं सांगितलं आहे पुढच्या श्लोकामध्ये की एखादा भिक्षा मागणारा असतो, करतल भिक्षा तरुतल वासस. म्हणजे अग्रे वन्नी पृष्ठे भानु रात्रौ चिबुक समर्पित जानु. अग्रेवन्नी म्हणजे दिवस असतो आणि दिवसा काय होतं की पुढं आग चालू आहे, काहीतरी पेटलेलं आहे, काहीतरी कशाची तरी आग आहे पेटवलेली, आणि पाठीमागं सूर्य आहे, एकदम तापता सूर्य, दिवसाचा तापता सूर्य. म्हणजे कडक उन्हाळा धरून चाला, कडक उन्हाळा आहे, पुढं काहीतरी जळत आहे, कशाचं तरी ढीग आहे, पाठीमागं पण सूर्य आहे. सूर्याची गरमी जी आहे, सूर्याचं तापमान जे आहे ते सगळ्या शरीराला आपल्या तापवून राहिलं. म्हणजे अशी ती कोणती व्यक्ती, तर तिचं हे वर्णन सांगितलं आहे की जो करतल भिक्षा तरुतल वासस. करतल म्हणजे तळ हातावर भिक्षा मागतो आणि तरुतल वास म्हणजे झाडाखाली झोपतो, झाडाखाली वास करतो किंवा झाडाखाली राहतो. म्हणजेच काय, तो साधू पुरुष जो की कठोर तपश्चर्या करतोय आणि तो झाडाखाली राहतो. त्याला ऊन पण आहे, दिवसभराचं ऊन पण आहे झाडाखाली. आता झाडाखाली पूर्ण झाडाखाली सावली असत नाही, जिकडच्या बाजूने सूर्य आहे तिकडच्या बाजूने तर ऊनच असतं. तर अशा उन्हातही तो बसतो, तपश्चर्या करतो, कडक तपश्चर्या करतो, कारण त्याला म्हणायचं असतं मी साधू आहे आणि मला साधू म्हणावं लोकांनी, किंवा संत म्हणावं किंवा तपस्वी म्हणावं. अशासाठी तो सगळा खटाटोप असतो. आणि पुढं सूर्य आहे, मागं सूर्य आहे, पुढं अग्नी आहे, पेटता अग्नी आहे, पुढं मागं सूर्य आहे. आणि त्या सूर्याची गरमी सगळ्या शरीराला, आता आपण बघतो उन्हाळ्यामध्ये कसं गरमीनं लाई होते आपली, तर अशी ती गरमी सगळ्या शरीराला लागते आहे. आणि रात्री गुडघे त्रास देत आहेत, रात्री गुडघे आखडून जात आहेत, सांधे आखडून जात आहेत. ते सगळे सांधे आखडल्यामुळे सगळ्या शरीरावर दबाव आलेला आहे. आणि अशी ही कंडिशन, हातात भिक्षा मागून खातोय, वृक्षाच्या झाडाखाली राहतोय, आणि अशी ह्या कंडिशनमध्ये तरी पण तो माणूस काय करतो की आशा त्याला सुटत नाही, आशाचं पिंड त्याला सुटत नाही, त्याचा पिंड आशा सोडत नाही. म्हणजे आशा कुठपर्यंत सुटत नाही माणसाची, आपण तिथपर्यंत जरी गेलो, शेवटपर्यंत जरी आपण असतो, शेवटपर्यंत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आशा असते. तर आद्य शंकराचार्य काय म्हणतात की आशा करणं हे वाईट नाही, पण आशा करत करतच आपलं जीवन संपून चाललं आहे, अपेक्षा करत करतच आपलं जीवन संपून चाललं आहे. मग आपण गोविंदाचं नाव घेणार कधी? तर मग
त्याच्यासाठी ते सांगतायत की जो हातावर भिक्षासुद्धा मागतो आणि झाडाखाली राहतो, हातावर भिक्षा मागून खातो, असा त्याचा जीवन प्रवास चाललेला आहे आणि तरी पण त्याला आशा सुटत नाही. आणि हा मानवी धर्म आहे, मानवी स्वभाव आहे. आशा ही सुटत नाही. पण शेवटपर्यंत जर आशा सुटत नाही, आपण पुष्कळ म्हणतो की आपण काय सोबत नेणार आहे का, आपल्याला काय सोबत न्यायचं का, वर न्यायचं का, वर काही त्यात चालणार आहे का, असं हे सगळं असतं, आपल्याला सगळं माहिती असतं. पण तरी पण आपण शेवटपर्यंत उड्या मारतच राहतो आणि शेवटपर्यंत आपली जगण्याची धडपड आपली चालूच असते. तर त्यासाठी आद्य शंकराचार्य म्हणतात की एखाद्या माणसाला वाटतं की मी कठोर तपश्चर्या करतो आहे, आणि कठोर तपश्चर्येमुळं सुद्धा आपल्याला देव भेटत नसतो. आपण ज्यावेळेस आशा सोडू, आसक्ती सोडू, त्यावेळेस आपल्याला भगवंताकडे जाण्याचा मार्ग सापडतो. असं आपण किती काही केलं, बाह्य तपश्चर्या काही केली, आता आपण बाह्य तपश्चर्या म्हणजे कशी, व्रतवैकल्य करणे, उपास करणे, उपास तापास करणे, हे सगळे, हा उपास धरायचा, तो उपास धरायचा, बाहेरचं सगळं असं म्हणजे बाहेरची जी तपश्चर्या आहे, तर ती तपश्चर्या करून भगवंत भेटत नाही. तर आतली तपश्चर्या पाहिजे, मनाची तपश्चर्या पाहिजे, मन भगवंताकडे लावलं पाहिजे. म्हणून म्हणता येते भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. आपल्याला मूढमते म्हणजे मूर्ख माणसा म्हटलेलं आहे आद्य शंकराचार्यांनी. तर असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण याचा आता पुन्हा हे दोन्ही श्लोक आपण, मागचा एक आणि हा एक श्लोक आपण परत एकदा आज घेणार आहोत. दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छन्त्यायु तदपि न मुञ्चन्त्याशावायु भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. प्राचे सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुकृतकरणे. पुढचा श्लोक. अग्रे वह्नि पृष्ठे भानु रात्रौ चिबुक समर्पित जानु करतल भिक्षा तरुतल वासस तदपि न मुञ्चन्त्याशापाश भज गोविन्दं, भज गोविन्दं, भज गोविन्दं मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुकृतकरणे. किती छान आहे बघा बरं. श्लोक पण खूप सुंदर आहेत आणि अर्थ पण त्याचे खूप सुंदर आहेत. आपण लक्ष देऊन जर ऐकलं तर सगळं आपल्याला नुसत्या श्लोकातून सुद्धा सगळा अर्थ कळून जातो. धन्यवाद. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जय श्रीकृष्ण.